मागच्या स्लाईडमध्ये आपण अर्थशास्त्र विषयाचा परिचय बघितलेला आहे. आज आपण वर्ग 12वी मधील पहिलं प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र चा परिचय आपण करून घेणार आहोत. सुरुवातीला स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकाचा किंवा अतिशय सूक्ष्म भागाचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र मोठ्या घटकाचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेतन, उत्पन्न, बचत या घटकाचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत या घटकाचा अभ्यास केला जातो. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय बघत असताना आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याची प्रस्तावना आपल्या याच्यामध्ये बघायची आहे. आधुनिक अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा आहेत. त्याच्यातील पहिली शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी शाखा स्थूल अर्थशास्त्र. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो अर्थ आहे, एक दशलक्षांश भागाची किंवा घटकाची चर्चा ज्याच्यामध्ये केली जाते त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना समग्र घटकांचा ॲग्रिगेटिव्ह समुच्चयात्मक पद्धतीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता सूक्ष्म अर्थशास्त्र हा शब्द मायक्रो या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. मी मागेच उल्लेख केला की सूक्ष्म म्हणजे अतिशय लहान, लहानातील लहान घटकाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या सूक्ष्म अर्थशास्त्राला अणुअर्थशास्त्र, एकलक्षी अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र आणि इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ओळख आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ बघत असताना समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समुच्चयात्मक पद्धतीचा समग्र घटकांचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये येतो. हे दोन्ही शब्द सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र हे दोन्ही जे काही शब्द आहेत, हे दोन्ही शब्द ग्रीक शब्दापासून हे शब्द आलेले आहेत. आता अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या दोन शाखा आहेत. त्याच्यानंतर रॅग्नर फ्रिश हे अर्थतज्ञ जे आहेत, 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ सर रॅग्नर फ्रिश यांनी या शब्दाचा शब्दप्रयोग केलेला आहे.
त्याच्यानंतर इतर अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूललक्षी अर्थशास्त्राच्या शाखा विकसित केलेल्या आहेत. म्हणून जगातील सर्व अर्थशास्त्रज्ञांनी या शब्दाचा शब्दप्रयोग रॅग्नर फ्रिशच्या नंतर केलेला आहे. रॅग्नर फ्रिश हे अर्थशास्त्रज्ञ अर्थशास्त्रामधील एक अर्थमिती किंवा एक तज्ज्ञ म्हणून नोबेल पारितोषिक प्राप्त केलेले हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ज्ञांनी गणितीय प्रारूपे आणि संख्याशास्त्रीय तंत्र हे अर्थशास्त्र या विषयामध्ये अंगीकारलेलं आहे. किंवा याचं विश्लेषण सर रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञानं केलेलं आहे. आता रॅग्नर फ्रिशच्या नंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल बघत असताना या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ अगोदर झाला. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उदय किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रारंभ झालेला हा दिसतो. त्याच्यानंतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे जे परंपरेनं चालत आलेले आहेत त्या अर्थशास्त्रज्ञांच्या नंतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या नंतर ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल या अशा अर्थशास्त्रज्ञांचा समावेश हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये येतो. या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या नंतर अर्थशास्त्रामध्ये एक नवा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ केलेला हा दिसतो. प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ इसवी सन 1890मध्ये प्रकाशित झाला. त्याच्यानंतर इतरही अर्थशास्त्रज्ञ सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये येतात. त्याच्यामध्ये प्राध्यापक पिगो, जे.आर. हिक्स, प्राध्यापक शामुल्सन, श्रीमती मिसेस रॉबिन्सन याही अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये आपलं योगदान जे आहे, आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीच्या नंतर स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांतीच्या अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा एक दृष्टिकोन अस्तित्वात आलेला होता. 16व्या व 17व्या शतकामध्ये व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केलेलं आहे. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल बघत असताना किंवा स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल बघत असताना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, जे.एस. मिल यांच्या सिद्धांतामध्ये सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती याची
चर्चा केलेली आहे. आताच आपण बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल बघत असताना रॉबिनचं जसं नाव घेतलं जाते किंवा मार्शलचं जसं नाव घेतलं जाते तसं समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये प्राध्यापक मार्शलच्या नंतर लॉर्ड मेनार्ड जे.एम. केन्स या अर्थशास्त्रज्ञानं समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये 1929-30च्या नंतर जागतिक महामंदीच्या नंतर द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी या पुस्तकामध्ये लॉर्ड जे.एम. केन्स यांनी समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीचा अभ्यास करून जागतिक महामंदीच्या नंतर आलेलं जे काही संकट आहे ते दूर करण्याचं काम लॉर्ड जे.एम. केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर लॉर्ड केन्सच्या नंतर इतरही काही अर्थशास्त्रज्ञ उदयाला आले. त्याच्यामध्ये माल्थस, विकसेल, वालरा, आयर्विन फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्रात प्रत्यक्ष शेती करणारे कुळ, जमीन मालक, अनुत्पादक उपभोक्ते, अकुशल मजूर यांच्यात राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह कसा विभागला जातो याचे स्पष्टीकरण जे आहे याचे स्पष्टीकरण केलेले आहे. ॲडम स्मिथच्या नंतर डेव्हिड रिकार्डो, प्राध्यापक जे.एस. मिल यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण खंड, एकूण वेतन, एकूण नफा यांच्यात होणारे विभाजन याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. माल्थसचा लोकसंख्याविषयीचा सिद्धांत कार्ल मार्क्स या अर्थतज्ञांचा शोषणाचा सिद्धांत, त्याचबरोबर 19व्या शतकामध्ये सीसमांडी या अर्थशास्त्रज्ञांनी समग्रलक्षी आर्थिक विश्लेषणाचा विचार केलेला आहे. त्याच्यानंतर रॉबर्टसन, हायटेक, हॉड्रे यांनी पैसा व सामान्य किंमत पातळीच्या सिद्धांताचा विकास हा केलेला आहे. त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म म्हणजे मी अगोदरच उल्लेख केला की सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूची किंमत, वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. सूक्ष्म म्हणजेच अतिशय लहान, स्मॉल म्हणजे सुद्धा लहान, पण सूक्ष्म या शब्दाचा अर्थ लक्षात घेत असताना मॉरिडॉफ या अर्थशास्त्रज्ञानं
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा जो काही अर्थ सांगितलेला आहे की अर्थव्यवस्थेचं मायक्रोस्कॉपिक स्टडी, जसं आपण एखाद्या वनस्पतीमध्ये कोणते घटक आहेत हे जर शोधायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी अतिशय सूक्ष्म घटकाच्या माध्यमातून अभ्यास करावा लागतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ लक्षात घेत असताना जंगलातील सर्व झाडाचा अभ्यास न करता त्यातील एकाच जातीच्या झाडाचा अभ्यास करणे हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सूक्ष्म घटकामध्ये अभिप्रेत आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत की सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणतात. याच्यामध्ये पहिलीच व्याख्या आहे की मॉरिस डॉब या अर्थशास्त्रज्ञानं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी अध्ययन झालं पाहिजे. जसं एखादा डॉक्टर एखाद्या रुग्णाची ट्रीटमेंट करत असताना तिच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत आहेत की नाही हे स्टॅटोस्कोप लावून जेव्हा बघितलं जाते, असा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजेच या व्याख्येवरून मॉरिस डॉब या अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्येवरून अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या द्वारे केलं जाते. म्हणजे याच्यामध्ये अतिशय लहान घटकाचा सूक्ष्म घटकाचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. ही पहिली व्याख्या मॉरिस डॉब या अर्थतज्ञानं सांगितलेली आहे. त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये दुसरी व्याख्या प्राध्यापक ए.पी. लर्नर या अर्थशास्त्रज्ञानं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची दुसरी व्याख्या केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिलं जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरामध्ये लाखो प्रकारच्या पेशी, आता ह्या पेशी म्हणजे व्यक्ती, उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. ए.पी. लर्नरच्या या व्याख्येमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध हा उधळपट्टी टाळणे किंवा अकार्यक्षमता कमी करणे यांच्याशी येतो. उधळपट्टी टाळणे, आपण व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना उधळपट्टी जी आहे ते उधळपट्टी करणारे जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तीच्या हातामध्ये पैसा राहत नाही असं म्हटलं जाते. म्हणून ए.पी. लर्नरनं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या म्हणत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राच्याद्वारे ज्या काही लहान लहान गोष्टी आहेत, मग त्याच्यामध्ये मी अगोदरही उल्लेख केला होता की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, ह्या सिद्धांताचा अभ्यास हा मायक्रो घटकाच्याद्वारे होतो. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ बघत असताना ए.पी. लर्नरनं अर्थव्यवस्थेची तुलना जी आहे ती व्यक्तीच्या शरीराबरोबर केलेली आहे. व्यक्तीचं शरीर जसं, व्यक्तीच्या शरीरामध्ये जशा लाखो प्रकारच्या पेशी असतात, सेल्स आपण ज्याला म्हणतो, व्यक्तीचं शरीर व्यवस्थित चालण्यासाठी ह्या पेशी जसा व्यक्तीच्या शरीरामध्ये कार्य करतात तसं अर्थव्यवस्थेच्या ज्या काही नाडी आहेत, मग त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा असतील, या सर्व घटकांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास होतो. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या
या 2 व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर केनेथ बोल्डिंगची सुद्धा व्याख्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची आहे. केनेथ बोल्डिंग असं म्हणतात की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्येवरून, या 2 व्याख्येवरून असा निष्कर्ष निघतो की अर्थव्यवस्थेतील अत्यंत छोट्या भागाचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र होय. एक व्यक्ती, एक उपभोक्ता, एका वस्तूचे उत्पादन, एका श्रमिकाचे वेतन, एका संयोजकाचा नफा, एका उद्योजकाचा नफा हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये येतो. सूक्ष्मदर्शी संशोधनामुळे अर्थशास्त्रातील अनेक समस्यांचा वेध घेता येतो. अर्थशास्त्रामधल्या ज्या काही अनेक प्रकारच्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा वेध घेण्याचं काम हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असते. शीतावरून भाताची परीक्षा केली जाते. भात शिजलेला आहे किंवा नाही, आपण सर्वच जे काही तांदूळ आहेत ते सर्व तांदूळ, भात शिजलेला आहे की नाही ते सर्व तांदूळ तपासून पाहत नाही, तर त्याच्या 1-2 शीतावरून भाताची परीक्षा केली जाते. रक्ताच्या काही थेंबाची रक्त टेस्ट करत असताना या रक्ताच्या काही थेंब आपल्या शरीरामधून काढून घेतात आणि याच्यावरून निष्कर्ष करून सांगितलं जाते की कोणत्या प्रकारचा आजार जडलेला आहे. म्हणून मी मागे उल्लेख केला की जंगलातील सर्व झाडांचा अभ्यास न करता जंगलातील फक्त विशिष्ट एकाच जातीच्या झाडाचा अभ्यास करणे हा झाला सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन किंवा अंशलक्षी दृष्टिकोन. आकाशात विहार करणाऱ्या गरुडाप्रमाणे नव्हे तर साखरेचा कण शोधणाऱ्या मुंगीप्रमाणे. जसं गरुड आकाशामध्ये असते आणि मुंगी ही जमिनीवर असते, म्हणून मुंगी साखरेचा कण शोधण्याचं काम करते. याचा अर्थ की अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना ज्या काही पायाभूत ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या पायाभूत सोयीसुविधेचा, उद्योगांचा, छोट्या छोट्या उद्योगांचा विकास झाला पाहिजे हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून कळत असते. थेंबाथेंबाने तळे साचते, तळ्याचे रूपांतर हे सागरामध्ये होते. म्हणून अगोदर थेंबाचा विचार करणं गरजेचं आहे. एक मुठभर पेरलेले धान्य पोथभर होते. एक मूठ आपण जे काही धान्य पेरतो, पेरलेली जी काही मूठ आहे ती व्यक्तीला एक पोतभर उत्पन्न देण्याचं काम करत असते. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ लहानसा खिळा जर गाडीला रुतला तर संपूर्ण हवा तो खिळा काढून टाकतो, गाडीतली संपूर्ण हवा. म्हणून आता जो आपल्याकडे एका कोरोना व्हायरसच्या विषाणूमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरा बसलेला आहे, हा सुद्धा एक सूक्ष्मलक्षीच दृष्टिकोन म्हणावा लागेल. कारण हा जंतू सूक्ष्म आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ बघत असताना अर्थव्यवस्थेमधल्या ज्या काही लहान लहान गोष्टी आहेत त्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला त्याचं निवारण करता येईल हे या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या 2 शाखेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे.